मित्रमैत्रिणींनो नमस्कार, सगळ्यांना नमस्कार। मी राधिका अश्विन अघोर घनघोर यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत करते। खूप दिवसांनी, बहुतेक वर्षभरांनी मी तुम्हा सगळ्यांना भेटायला आली आहे। कदाचित इतके दिवसामध्ये मी ॲब्रप्टली व्हिडिओ बंद केले होते, त्याबद्दल आधी मी क्षमा मागते। आणि आता सगळ्यांचा प्रतिसाद मिळत असतानाही आले नाही, त्याच्यामुळे आता बहुतेक मी हे बंद केलं असेल असं तुम्हा सगळ्यांनी समजले असाल तर त्यातही काही गैर नाही। माझं खरोखरच खूप मोठी गॅप पडली, बंद झालं आहे असं समजण्या इतकी जवळपास गॅप पडली आहे। पण आज परत आली आहे, परत यावं। खरं तर माझ्याकडनं मी ते बंद करण्याचा विचार असा काही निर्णय घेतला नव्हता, पण ते बंद झालं, होत गेलं। व्हिडिओ करणं झालं नाही, व्हिडिओ करणं होत नाहीये अशी परिस्थिती सातत्याने झाली आणि मग मागे सुटत गेलं आणि म्हणून व्हिडिओ नाही होऊ शकले। पण घनघोर यूट्यूब चॅनल बंद व्हावं अशी तुम्हा सगळ्यांची सुद्धा इच्छा नव्हती, तेव्हाही नव्हती। तुम्ही सगळ्यांनी मला खूप सपोर्ट त्याही वेळेला केला आणि हे चॅनल सुरू ठेवावं असं सातत्याने सांगत होते। आणि आजही माझी पण तशी इच्छा नाही आहे आणि जर मी पुन्हा सुरू केलं तर तुम्हा सगळ्यांचा प्रतिसाद मिळेल तेवढाच, याची खात्री पण आहे मला। अनेकांनी वैयक्तिक ह्याच्यातही मला सांगितलं की व्हिडिओ सुरू कर, काहीतरी तुला जसा वेळ मिळेल, जसं जमेल तसं काहीतरी करत जा, जे आवडेल त्या विषयावर करत जा। या सगळ्या गोष्टी पुष्कळ महिन्यांपासून मनात घोळत होत्या। शेवटी आजचा दिवस निवडला। आज अश्विनचा वाढदिवस आहे, 11 ऑक्टोबर, आणि त्या दिवशी तुम्हा सगळ्यांशी बोलावं, पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टींची सुरुवात करावी अशा हेतूनं आज तुमच्यासमोर आली आहे। नमस्कार आणि इतक्या मोठ्या गॅपबद्दल खरोखर अधिक क्षमा मागते। आणि हेही सांगते की व्हिडिओ सुरू करण्याची इच्छा आहे, व्हिडिओ सुरू करावा असं मनापासून वाटतं। फक्त ते कसं जमेल, मागे पण मी सांगितलं होतं की खूप बिझी शेड्यूल असतं माझं आणि त्या सगळ्या याच्यामध्ये कसेही व्हिडिओ मला नाही करायचे आहेत। मला चांगल्या मनाने, चांगल्या प्रकारे, चांगल्या दर्जाचे जो दर्जा अश्विनी निर्माण केला होता त्याच्या प्रमाणे, त्याच्यानुसार व्हिडिओ करायची इच्छा आहे। पण त्या सगळ्यासाठी जो वेळ लागतो तो मला प्रॅक्टिकली मिळणं शक्य नव्हतं। नोकरी सांभाळून, घर सांभाळून हे करणं शक्य नव्हतं, त्यामुळे हे मागे पडत गेलं। पण तरीही मग मी आता पुन्हा का सुरू केलाय असा प्रश्न तुम्हाला पडेल। एक कनेक्ट तुम्हा सगळ्यांसोबत जो होता, सगळ्या लोकांसोबत होता, तो नाही राहिलाय या सगळ्या गोष्टींमुळे। संवाद साधता येत नाहीये असं वाटत होतं। तुम्ही सगळेजण माझेच आहात, आमचेच आहात, आमच्या दोघांचे, त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला सोडून आम्हाला विसरणार नाही ह्याची खात्री आहे। पण तरीही एक कनेक्ट राहावा आपल्या सगळ्यात, जे मला बोलावंसं वाटतं, जे संवाद करावासा वाटतो तो करावा असं वाटून मी पुन्हा व्हिडिओ करायला आली। पॉलिटिकल व्हिडिओ करावे की नाही पुन्हा या सगळ्या ह्याच्यात, कारण अश्विनचा पोर्टफोलिओ तो होता, अश्विनचा मुख्य विषय हा राजकारण हा होता। आणि भाऊ असतील, अनय असेल, सुशील दादा असतील, प्रभाकर असेल, या सगळ्यांच्या सोबत त्यांनी त्याचं स्वतःची वेगळी शैली, वेगळं स्थान निर्माण केलं होतं। पण राजकीय व्हिडिओजनाच त्याच्या जास्त प्रतिसाद मिळायचा, वैदर्भीय शैलीतल्या त्याच्या भाषेला जास्त प्रतिसाद मिळायचा। तर मी राजकारणावर पण मी जेव्हा आता वर्षभर या सगळ्यांचे व्हिडिओ ऐकत असते, अनेकांचे बाकीच्यांचे ऐकत असते, तेव्हा मला नेहमी असं वाटतं की आपण व्हिडिओ करायचा तरी वेगळा विषय, वेगळं काय आपण मांडणार आहे। हे सगळेजण त्यातले वेगवेगळे अँगल्स घेऊन प्रत्येक करंट अफेअरवर किंवा ह्याच्यावर जे विश्लेषण करत असतात, जे भाष्य करत असतात, त्यापेक्षा वेगळं मी काय देऊ शकते। त्याच्यामुळे पॉलिटिकल व्हिडिओज करावे का ह्याबद्दल मला अजूनही थोडीशी शंका आहे की इतक्या सगळ्यांच्या गर्दीमध्ये, भाऊ गर्दीत आपण वेगळं आता कसं काय देऊ शकतो, किंवा कशासाठी लोकांनी माझे व्हिडिओ बघावे, हा एक प्रश्न आहे। त्याच्यामुळे पॉलिटिकल व्हिडिओ करेन की नाही हे मला माहीत नाही। मुळात मी किती करू शकेन व्हिडिओ, खूप प्रयत्न करूनही, हाही हे आहे। पण दोन कारणं आहेत, तुम्हा सगळ्यांशी जोडलेलं राहणं आणि दुसरं अश्विनचं जे चॅनल आहे ते जिवंत ठेवणं।
या 2 हेतूंनी मी व्हिडिओ थोडेफार करण्याचा तरी प्रयत्न करणार आहे. आज आली आहे तुम्हा सगळ्यांशी संवाद साधायला, आणि काही हातात नाही काही नाही, मी गप्पाच मारायला आली आहे, बोलायलाच आली आहे तुम्हा सगळ्यांशी. तर कशावर बोलावं या माझ्या वर्षभरातल्या प्रवासाबद्दल, आणि त्या प्रवासामध्ये जे पुस्तक ज्यांनी मला चांगली साथ दिली, मला थोडासा एक वेगळा मार्ग दिला, त्या पुस्तकाबद्दल मला बोलायचं आहे आज तुमच्याशी. तर प्रवास जसं मी म्हटलं तसं खडतर आहे, सुरू आहे. पण काय खडतर आहे तर सर्व्हायव्हल खडतर नाही आहे, सर्व्हायव्हल होत आहे, ते आमचं आम्ही मॅनेज करू शकतो आहे. त्याच्यातल्या अडचणी असतात, त्याच इतर सगळ्यांनाही असतात, त्याच्यामुळे ते वेगळं नाही. फक्त एकटेपणाची जाणीव, जो एक सपोर्ट लागतो, एक जो इमोशनल गरज असते तुमची, त्या सगळ्या गोष्टींच्या साठीची जी जाणीव आहे, त्या सगळ्या गोष्टींची जी गरज आहे, ती सर्व्हायव्हलच्या पलीकडे माणसाला जे हवं असतं, काहीतरी माणूस म्हणून जगण्यासाठी एक नातं, त्या सगळ्या गोष्टीच्या दृष्टीने सर्व्हायव्हल खरंच खूप कठीण आहे. मी ते करते आहे, वर्षभर मी त्यासाठी खूप धडपड केली. काही आपल्यापैकी लोकांनी माझे फेसबुकवरचे काही आर्टिकल्स पण वाचले असतील, मध्यंतरी मी लिहिले होते की हा सगळा प्रवास मी कसा करते, कारण माझं शिकणं पुष्कळ सुरू आहे, ॲडजस्ट करणं सुरू आहे. तर त्या सगळ्या गोष्टी मी कशा करते आहे, काय करते आहे. मी खरं तर मला मृत्यू अजूनही म्हटलं तर 100% स्वीकारता आलेला नाही आहे, आणि पण तो आहे. त्यामुळे पहिली झुंज ही आहे की जी फॅक्ट आहे आणि जी इच्छा आहे त्यात भांडाभांडी सुरू आहे, मनातल्या मनात द्वंद्व सुरू आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर मात कशी करायची, आणि फॅक्ट बदलत नाही. त्याच्यामुळे हे तर आहेच की मी पुढचं आयुष्य आता अश्विन शिवायचं कसं असणार आहे, काय करणार आहे, ते आयुष्य सुसह्य व्हावं, जरा बरं व्हावं, यासाठी वर्षभरामध्ये बरेच मार्ग, म्हणजे अध्यात्म असेल किंवा वाचन वाढवणं असेल, नोकरी माझा रिक्तपणा घालवण्यासाठी मला खूप मदत करते. त्यांनी मला बिझी केलं आहे हे खरं आहे, पण आर्थिक आधार दिला, आणि माझा वेळही सगळ्या लोकांमध्ये, माझ्या ऑफिसमधल्या माझ्या माणसांमध्ये खूप चांगला जातो. या सगळ्या गोष्टी आहेत. पण तरीही एक आंतरिक प्रवास खूप सुखद होतो आहे किंवा शांततेत होतो आहे असं नाही. मग या सगळ्या प्रवासात एक पुस्तक जे मी बहुतेक 25-30 वर्षांपूर्वी वाचलं होतं, कॉलेजमध्ये असताना मी ते पुस्तक वाचलं होतं, आणि तेव्हाच ते पुस्तक मला खूप आवडलं होतं. उशी रेग्यांचं सावित्री. त्या पुस्तकाला आता नव्याने वाचताना मला ते आणखी नव्याने जाणवायला लागलं, आणखीन आधार द्यायला लागलं. तर या पुस्तकाबद्दल आज मला तुमच्याशी बोलायचं आहे. कदाचित आत्ता खूप उशिरा विषय सुरू केला, त्याच्यामुळे खूप माहिती नाही किती बोलता येईल, पण त्या पुस्तकाविषयी मी बोलण्याचा आज प्रयत्न करणार आहे. सावित्री बहुतेकांनी कदाचित पुस्तक वाचलं असेल, आणि खूप जुन्या काळातलं 1945च्या आधीचा काळ ज्याच्यामध्ये पुशी रेग्यांनी रेखाटला आहे असं पुस्तक आहे. पण मराठी साहित्यातला एक माइलस्टोन असं ते पुस्तक मानलं जातं. माझ्याकडे त्याची कॉपी आहे. त्या कॉपीची एक गोष्ट आहे, ही कॉपी हे पाहिल्यावर कदाचित तुम्हाला ते कळणार पण नाही की हे ते पुस्तक आहे. पण हे थोडंसं मी जवळ दाखवते. हे माझं हस्तलिखित पुस्तक आहे. हे मी पुस्तक त्यावेळेला लिहिलं होतं. म्हणजे त्याची एक गंमत झाली की आम्हा सगळ्या मैत्रिणींचा आनंद निकेतन कॉलेज बरोड्याचं जिथे मी शिकले आहे तिथे आमचा ग्रुप होता, आणि आमच्या लायब्ररीतल्या पुस्तकांमध्ये या पुस्तकाबद्दल आम्ही शोधलं आणि ते वाचलं सगळ्यांनी, आणि ते खूप आवडलं आम्हाला सगळ्यांना. तर या पुस्तकात माझ्या मैत्रिणीला, माझी आरती म्हणून माझी अगदी जिवलग मैत्रीण आहे, तिला मला हे पुस्तक भेट द्यायचं होतं. पण त्यावेळेला ते आउट ऑफ प्रिंट होतं. ही जवळजवळ 25 वर्ष, 2000 सालातली गोष्ट मी सांगते. आउट ऑफ प्रिंट असल्यामुळे मग काय करावं म्हणून मी ते अख्खं पुस्तकच लायब्ररीतली जी आमची जीर्ण कॉपी होती ती घेतली आणि हे पुस्तक लिहून काढलं. तर आमच्याकडे आता माझ्याकडे आणि आरतीकडे हेच पुस्तक आहे. नंतर ते प्रिंट झालं, मिळायला लागलं, मग आम्ही ते घेतलंही.
पण ही कॉपी ही आमच्या जवळची कॉपी आहे, म्हणून आता मी आज हीच कॉपी रेफर करते आहे. सावित्री, जसं मी मगाशी सांगितलं की 1945च्या काळातली सावित्री ही कुर्गमधली कुर्गी मुलगी आहे, जी पु. शी. रेगे यांनी या कादंबरीमध्ये. ही कादंबरी म्हणजे काय आहे, तर ही कादंबरी म्हणजे 39 पत्र आहेत. 39 पत्र सावित्रीनी लिहिलेली. हा मोनोलॉग आहे, पूर्ण सावित्रीचा मोनोलॉग आहे. कोणाशी साधलेला संवाद आहे हा, कोणाला लिहिलेली पत्र आहे ही, तर तिच्या प्रियकराला लिहिलेली पत्र. त्या पत्रातून केवळ सावित्रीच नाही, सावित्री तर उलगडत जातेच, पण सावित्रीच नाही तर सावित्रीचा प्रियकर, सावित्रीचे आप्पा, सावित्रीच्या आयुष्यात आलेले एजवर्थ, मग ल्योरो, आणि मग तिच्या आयुष्यातला भारत आणि मग जपान, हा सगळा प्रवास असा त्याच्यातनं उलगडत जातो. सावित्री आपल्याला कळत जाते, सावित्रीचा प्रवास आपल्याला कळत जातो. जिथून ही कादंबरी सुरू होते, आणि छोटीशी कादंबरी आहे, 70-80 पानांची छोटीशी कादंबरी आहे. जिथून ही कादंबरी सुरू होते त्या पहिल्या पत्रापासून तर शेवटच्या पत्रापर्यंत, तर मी खरं तर खूप बोलण्यासारखं आहे याच्यावर. मी तासनतास बोलू शकते या कादंबरीवर. काही लोकांनी तुमच्यापैकी कदाचित रवींद्र लाखेंनी ह्याच्यावर एक एकपात्री नाटक पण केलं होतं, ते पाहिलं असेल. मी दुर्दैवाने ते पाहू नव्हती शकली, पण ते कसं होतं मला माहिती नाही, पण इच्छा खूप होती. पण सावित्री हा माझ्या हृदयाशी असलेला खूप जवळचा एक ऐवज आहे. तर मला आता या वर्षभरात या सावित्रीने काय दिलं, ज्या गोष्टीसाठी मला सावित्री तेव्हाही आवडली होती आणि आज मला त्या गोष्टीचा प्रत्यय आला, तर ते तेवढं मी आज सांगणार आहे. बाकी सगळं नाही आज सांगू शकणार, व्हिडिओची मर्यादा असते. मला काय आवडलं मी सांगते. या कादंबरीची जी सुरुवात आहे ती सावित्री आपल्या प्रियकराला पत्र लिहिताना, म्हणजे बहुतांश त्यांच्या भेटी कमी आणि पत्रातनच एकमेकांशी संवाद जास्त असा आहे. तर त्याला ती हे सांगते की तिच्या लहानपणी तिच्या घरची जी तिच्या आईसारखी दाई म्हणा किंवा काय राजम्मा, तिने सांगितलेली गोष्ट ती सांगते. ती गोष्ट आहे लच्छी आणि मोराची. लच्छी एक म्हातारी आजीबाई असते जी जंगलात राहत असते आणि तिची नात असते. त्या दोघी जणी जंगलाच्या काठाशी झोपडीत राहत असतात. आणि लच्छी छोटी असताना एकदा तिच्या झोपडीच्या दाराशी मोर येतो आणि मोर छान नाचतो आणि सगळं आनंदाने हे करतो. लच्छीला तो खूप आवडतो. लच्छी म्हणते की हा मोर आता आपल्याकडेच राहू दे कायम. तर आजी म्हणते की आपल्याकडे ठेवायचा, आपण त्याला द्यायला आपल्याकडे दाणागोटा कुठे आहे, आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे ठेवणं, त्याला पोसणं आपल्याला शक्य होणार नाही. मग लच्छी नाराज होते. मग शेवटी मोर म्हणतो की मला इथे राहण्याची गरज नाही, दाणागोटाची मला काही व्यवस्था नाही, व्यवस्थेची गरज नाही, सगळं रान आजूबाजूला आहेच, तिथे माझे होईल, मी येईन, मी रोज इथे येत जाईन. फक्त माझी एक अट आहे की मी जेव्हा येईन तेव्हा लच्छीनी नाचलं पाहिजे. लच्छी लगेच ती अट कबूल करते, कारण की सोपं आहे ना, नाचायचं आहे फक्त, त्याच्यामुळे आनंदातच असते ती, त्याच्यामुळे ती अट कबूल करते, ती मान्य करते. आणि मग मोर यायला लागतो. पण आता मोर केव्हा येईल, कधी येईल ह्याचं काही निश्चिती नसते, पण नाचायचं आहे तेव्हा, मोर येईल तेव्हा नाचायचं आहे. अशा वेळेला नाचायचं आहे म्हणजे आनंदी राहायचं आहे. आणि आनंदी राहायचं आहे तर असं हुकमी आनंदी, केव्हाही मोर येईल त्यावेळेला आपल्याला आनंदी राहायचं आहे, हा प्रयत्न लच्छीला करावा लागतो. त्याच्यामुळे तिच्या मनात डोक्यात सतत हे असतं की मोर केव्हाही येईल, मला आनंदी राहायचं आहे, मला आनंदी राहायचं आहे, मला आनंदी राहायचं आहे. हळूहळू लच्छी सतत आनंदी राहायला लागते, सतत ती खुश राहायला लागते, कारण की मोर येईल तेव्हा. आणि मग आनंदी असणं, आनंद भाविनी होणं ही तिची सहज वृत्ती होऊन जाते. नंतर तिला लक्षातही राहत नाही की मोर आला काय, गेला काय, केव्हा येऊन गेला, केव्हा हे झाला. ही कथा म्हणजे या पूर्ण कादंबरीचं, ही पहिल्याच पानावर ही कथा आहे. ही कथा म्हणजे या पूर्ण कादंबरीचं सार आहे. ही कथा म्हणजे सावित्रीचं व्यक्तिमत्व आहे. सावित्री कशी लहानपणापासून आनंद भाविनी म्हणून वाढली आणि नंतर तिच्या शेवटच्या प्रवासापर्यंत, तिच्या शेवटच्या म्हणजे अखेर नाही आहे ती, पण जी स्थित्यंतरं तिच्या आयुष्यात झाली त्या सगळ्याच्या नंतर
तिचा स्वतः सापडून तिला तिचा मोर म्हणजे काय तर तिच्या आतलं तिचं स्वत्व, तिचं आनंद निधान असणं, हे सगळं तिला जेव्हा सापडतं तेव्हा तिला कोणाचीच गरज उरत नाही. तिच्या प्रियकरासोबत मतभेद होणं, वेगवेगळी स्थित्यंतरं येणं आणि मग पुन्हा एकत्र येणं, ह्या सगळ्या गोष्टींनंतर आपल्यासाठी फार महत्वाच्या ठरत नाही. आपण सावित्रीचा प्रवास, तिचं समृद्ध होत राहणं हे बघत राहतो. आणि शेवट सुद्धा छान पॉझिटिव्ह सकारात्मकच आहे. अशा सावित्रीचा शेवट सकारात्मकच होणार आहे, कादंबरीचा शेवट सकारात्मकच होणार आहे, यात काही शंका नाही. तर त्या शेवटी सावित्री जेव्हा सांगते, जेव्हा शेवटच्या पत्रामध्ये ती तिच्या प्रियकराशी बोलत असते, त्याच्यात सांगत असते, तेव्हा ती याच राजम्माच्या गोष्टीवर नाटिका रचणार असते तिच्या गावामध्ये, कुरुडमधल्या. आणि त्या नाटिकेमध्ये ती म्हणते की मोराचा रोल करण्याची जबाबदारी, मोराची भूमिका करण्याची जबाबदारी तुमची आहे, नाचावं मात्र लागेल. त्यावेळेला ती आणखी एक वाक्य बोलते की मोराला तरी कुठे नाचता येतं, एक पाय उचलला की दुसरा पाय की पडू नये म्हणून दुसरा पाय तो ठेवतो आणि मग हेच सातत्याने तो करत राहतो. एक पाय उचलला की दुसरा ठेवायचा, दुसरा उचलला की पहिला ठेवायचा, हे करत राहतो. लोक त्यालाच नाच म्हणतात. मोर त्याचा बॅलन्स सांभाळत असतो. आता हा पहिली कथा आणि ही शेवटची कथा, या दोन कथांमधला जो सावित्रीचा प्रवास आहे, जे मोराचं आकलन आहे, मोराचं म्हणजे इथे मोर हा प्रतीक कोणीतरी आपल्याला आनंदी ठेवण्यासाठीचा जो प्रवास आहे. त्याच्यात पहिल्या कथेमध्ये लच्छी मोरावर अवलंबून राहते, मोराची अपेक्षा करते तिला स्वतःला नाचरं आनंदी ठेवण्यासाठी. आणि शेवटी लच्छीच्या रूपाने किंवा सावित्रीला झालेलं जे रिअलायझेशन आहे की मोराला तरी कुठे नाचता येतं, मोर फक्त त्याचा कदमताल पदन्यास करत असतो आणि त्याला लोक नाच समजतात. म्हणजे इथे इतकी स्वयंपूर्णता आहे की ज्याच्यावर मी एका स्टेजला अवलंबून होती, त्या स्टेजमधनं बाहेर निघून जो माझा आधार आहे तोही खरं तर आधार नाही, याची जाणीव होऊन आलेला आनंद, आलेला समज, आलेली स्वयंपूर्णता, इथपर्यंतचा हा प्रवास आहे. आता ह्या सगळ्यानंतर कादंबरीबद्दल तर सांगितलंच, तुमच्यापैकी अनेकांनी ती वाचली असेल तर तुम्हाला कळेलच, नसलेली वाचली तर नक्की वाचा, ते तर सांगितलं. पण या कादंबरीचा माझ्याशी आता काय संबंध? जी स्वयंपूर्णता मला हवी आहे, मी हे एकटेपण माझ्या आयुष्यातलं मागितलं नव्हतं, मी याच्यासाठी कधीही तयार नव्हते आणि असं येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्याच्यामुळे या 1-1.5 वर्षामध्ये मी स्वतः खूप स्थित्यंतरातून गेली. पण आता हळूहळू हे समजतं आहे की हा प्रवास, असा एकटीचा प्रवास सुखद होण्याच्या दिशेने मी वाटचाल कदाचित करू शकते. पुन्हा पुन्हा ही कादंबरी वाचते तेव्हा पुन्हा पुन्हा मला एवढी ही दृष्टी मिळते. म्हणून मला हे सगळं तुमच्याशी शेअर करायचं होतं. आवडलं असेल तर नक्की मला कळवा. सावित्री कादंबरी तुम्ही ऐकली आहे का, वाचली आहे का, नाटक पाहिलं आहे का, ते पण मला सांगा. आता इथेच थांबते, खूप लांब व्हिडिओ झालाय. आवडलं तर नक्की कळवा. तुमच्या सगळ्यांची वाट बघते. नमस्कार.